29 सप्टेंबर 2008 या वर्षी मालेगाव येथे एक बॉम्बस्फोट झाला होता। मालेगावच्या भिक्खू चौकात आपण आता आहोत। काल या स्फोटाचा निकाल लागलेला आहे। या निकालानंतर जे आहे ते ज्यांच्यावर 7 जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते, सर्व 7ही जणांना निर्दोष या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर मालेगावकरांनी शांतता आणि जातीय सलोखा ही परंपरा कायम ठेवत आपले दैनंदिन व्यवहार पुन्हा एकदा सुरू केलेले आहेत। कुठल्याही या निकालाचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी जाणवताना दिसत नाही। आपण ज्या भिक्खू चौकात आहोत या ठिकाणची आपण ही परिस्थिती बघू शकता। या ठिकाणी संपूर्ण दैनंदिन व्यवहार जे सुरू झालेले आहेत। निकालाच्या पार्श्वभूमीवर जमियत ए उलेमा यांनी काल एक पत्रकार परिषद घेत या निकालाविषयी नाराजी व्यक्त केली होती। तसेच वरिष्ठ न्यायालयात जाण्याचा त्यांनी मनोदय देखील व्यक्त केला होता। मात्र आज जे आहे ते मालेगावकर जनतेने संपूर्ण निकाल जो आहे तो स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन रुटीनला सुरुवात केलेली आहे। शहरातील जे काही मध्यवर्ती चौक आहेत त्या ठिकाणी देखील पुन्हा एकदा सर्व रुटीन हे सुरू झालेलं आहे। काल पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी देखील मालेगावकर जनतेला आवाहन केले होते। त्या आवाहनाला प्रतिसाद देखील मालेगावकर जनता ही पुन्हा एकदा आपल्या व्यवहारात उतरलेली आहे। परंतु या निकालाच्या पार्श्वभूमीवर जर सोशल मीडियावर काही अफवा पसरवल्या जात असतील तर त्या अफवांवर देखील आमचं लक्ष आहे। असं कोणी काही करताना आढळल्यास आम्ही कारवाई करू असा इशारा देखील पोलिसांकडून देण्यात आलेला आहे। एकूणच काय तर या निकालानंतर आज मालेगावकर शांतता आणि जातीय सलोखा अबाधित ठेवत पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन व्यवहारात उतरलेले आहेत। व्यवहार पुन्हा एकदा सुरळीत झालेले आहेत। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।